श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. श्रावणातील प्रवचनाच्या शृंखलेत तुम्हा सर्व सद्गुरु भक्तांचं पुन्हा एकदा स्वामीमय स्वागत. आपण या श्रावणातल्या प्रवचनाच्या शृंखलेत अभ्यास करत आहोत हरिभक्त पारायण संत कवी दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ. हा वंदनीय ग्रंथ. गेल्या अध्यायात मी तुम्हाला सांगितलं होतं की हा श्री गजानन विजय ग्रंथ एका शिष्येकडून आम्हाला प्राप्त झाला होता, पण हा होण्यापूर्वी अगदी कमी वेळात स्वामी समर्थांचा आदेश आला की यावर्षी श्रावणातील प्रवचनाची शृंखला करायची आहे आणि शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांच्या चरित्रावर हे प्रवचन होईल. लोकांना, आपल्या सर्व स्वामी भक्तांना हे यांचं तादात्म्य, यांचं अद्वैत पटवून देण्यासाठी हा ही आपल्याला प्रवचनाची शृंखला करायची. आणि गेल्या अध्यायात मी तुम्हाला सांगितलं होतं की तो ग्रंथ मी तुम्हाला दाखवणार, त्याप्रमाणे मी माझी वचनपूर्ती केलेली आहे. आता आपण आजच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया. 9वा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. आज आपण घेऊया अध्याय 10वा. तर सर्वांनी पुन्हा एकदा हात जोडूया. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरी राया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दासगणू, नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू, विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य, हे ठाऊके मज लागण.
फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करे. ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला. आता पहा, या 6 ओव्या मी न थांबता का वाचल्या, कारण याच्यात दास गणू सुरुवातीला नेहमीप्रमाणे श्री गणेशाला वंदन करून म्हणतायत, हे अरूपा अव्यया. अरूपा, ज्याला आपण रूप दिलंय त्या भगवंताला, आपण त्याला रूप नाही, तो प्रकाश आहे, तो कोण आहे, कसा आहे, पण आपण आपल्यातच आपल्याला परमेश्वर पाहतो, म्हणून तो आपल्यासारखाच आहे. त्याला 2 हात 2 पाय आपल्यासारखं शरीर असेल, पण तो कसा आहे, तो अरूप आहे, अव्यया, अव्यय आहे, पूर्ण ब्रह्म आहे. तर पंढरीराया पूर्ण ब्रह्मा, पंढरीराया ते म्हणतायत पूर्ण ब्रह्म आहे तो. आणि सज्जनांच्या विसाव्या, सज्जन जे आहेत त्यांना विसावा देणारा. म्हण मला मात्र लांब करू नकोस, मला दूर लोटू नकोस. देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू, हा वेगळा कोण नाही, परका नाही आहे असं म्हणू नकोस मला परका. आणि माझ्या पातकांचा, आतापर्यंत मी काही पातक केली असेल मला माहिती नाही, त्याचा मात्र हे नारायण तू माझ्या स्वतःच्या मनात विचार आणू नको. माझ्या हातून पुण्य झाले नसेल तुला, हे मला माहिती आहे. मी तुला खर तर माझं तोंड दाखवण्याला, फार काय तुला वदन दाखवण्या मी योग्य नसेल, तुला तोंड दाखवायला सुद्धा मी योग्य नाही असं दासगण म्हणतायत. अशी माझी स्थिती आहे, पण देवा तू माझ्यावर कृपा कर. कारण गोदावरी ओहळाला सुद्धा स्वतःच्या पोटी घेतेस ना, तसंच तू कर. माझं दुःख जे अवघ त्याचं निवारण कर. आणि मी पातकी आहे, मला पातकी राहायला देऊ नकोस. माझ्या आतमध्ये ठाई यत्किंचित हे पातक राहिलं नाही पाहिजे. आणि जर तू मनात आणलंस तर अवघं काही घडून येतं. तुला काही अशक्य असं नाहीच आहे या जगात. रंकाचा हे राव होतो जर तुझा वशेला लागला. जो अगदी भिकारी आहे त्याचा सुद्धा राजा होऊ शकतो जर तुझा वशिला लागला. आता पुढे आपण अध्यायाला ती सुरुवात करतायत. प्रत्येक वेळेला सांगितल्याप्रमाणे परमेश्वराला आधी वंदन करायचं, त्याला आपलंस करायचं, आणि मग ते खऱ्या अर्थाने अध्यायाला सुरुवात करतायत. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊनी उतरले सदनासी आत्मारामा भिकाजीच्या. एकदा आपले पुण्यराशी म्हटलंय म्हणजे कोण, आपले गजानन महाराज उमरावतीला गेले आणि उतरले आत्माराम भिकाजीच्या घरात. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विविध हो. हा आत्माराम भिकाजी जो होता, हा आपल्या गजानन महाराजांचा पुत्रच जणू. हा आत्माराम भिकाजी सूत, सूत म्हणजे कोण, मुलगा. उमरावतीचा प्रांत होता, याच्या हातात मोठा अधिकार होता. कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ, गृहस्थाश्रमी वर्तत असे. कायस्थ प्रभू जे एक समाज आहे, जो जात आहे, ती याची जात आहे म्हणून इथे नमूद केलेलं आहे. हा संतांचा प्रेमी अमित असं प्रेम होतं संतांवर याचं. आणि स्वतः सदाचार संपन्न असा हा गृहस्थ होता आणि आपल्या गृहस्थाश्रमात तो वावरत होता, राहत होता. त्याच्या घरी समर्थ गेले, ते त्याने सांग पूजले, मंगल स्नान घातले, उष्णोदकाने गजानना. ते समर्थ त्याच्या घरी गेले, त्याने यथासांग त्यांचं पूजन केलं, मंगल स्नान घातलं. उष्णोदकाने म्हटलंय. हे उष्णोदक म्हणजे उष्ण आणि गरम, म्हणजे उष्ण म्हणजे गरम, गरम आणि थंड असं कोमट पाण्याने त्यांना स्नान घातलं. उठणी नाना प्रकारची अंगाला बिली साची, वृत्ती आनंदिली त्याची, संत सहवासे ते दवा. नाना प्रकारची उठणी त्यांच्या अंगाला लावली आणि वृत्ती मात्र त्याची खूप आनंदली, कारण त्याला संत सहवास आवडत होता.
करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलासाचा बाली केशरी गंधांचा भव्य तिलक लाविला असे. करवती काठी उमरडा म्हणजे गाव आहे. करवती काठी तिकडचा आणलेला धोतर नेसा त्यानं नेसवला, त्यांच्या कपाळावर केशराचा गंध लावला आणि भव्य असा तिलक त्यांनी लावला. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेविले. नैवेद्याचे नाना प्रकार होते. कंठा माझी पुष्पहार, त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला, नैवेद्याचे अनेक प्रकार आणि 100 रुपये त्याने त्यांच्या समोर दक्षिणा म्हणून ठेवली. धूप दीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली, दर्शनाला दाटी झाली अमरावतीच्या लोकांची. धूप दीप नैवेद्य सगळं आरती वगैरे झाली, नंतर पुष्पांजली म्हटली जाते, ती पुष्पांजली त्यांना अर्पण केली. मग दर्शनाला गर्दी झाली अमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथासांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. प्रत्येकाला वाटायला लागलं समर्थांना आपल्या घरी न्यायचं आणि त्यांचं यथासांग पूजन याच पद्धतीने करायचं. इच्छा ऐसे बहुता झाली, परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली, पुण्य पाहिजे बलवत्तर. असे सर्व अनेक लोकांची इच्छा झाली खरी, पण त्यातली काही लोकांचीच मनीषा इच्छा पूर्ण झाली. कारण आपल्या घरात संतांची पावलं लागणं याच्यासाठी आपलं पुण्य बलवत्तर पाहिजे. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून. ते जे पुण्य बलवत्तर पुण्य ज्यांच्याकडे होतं तिथे तिथे समर्थ गेले. कारण काय, हे साधू आहेत, त्यांना सगळं कळतं, अंतर्ज्ञानी आहेत ते. गणेश श्रीकृष्ण खापर्डे अमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढिग रुपयांचे पडती की. गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे अमरावतीचे वडे गृहस्थ होते, वकिली करत होते आणि त्यांच्या पुढे रुपयांचे ढीगच्या ढीग पडत असत. दादासाहेब या प्रत म्हणत होते वराडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. दादासाहेब यांच्याबद्दल सांगत होते की वराडामध्ये हा सज्जन भाविक आहे आणि हा ब्राह्मण आहे, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आहे. त्याने विनंती करता खरी महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. त्याने विनंती केली खरी म्हणून महाराज त्याच्याही घरी गेले, तिथेही याच पद्धतीने समर्थांची पूजा झाली. गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. गणेश आप्पा म्हणून एक लिंगायत वाणी होता, चंद्राबाई त्याची पत्नी, हे परम असे भाविक होते. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. ती त्यांची पत्नी चंद्राबाई जी होती, ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, पतीला म्हणाली, गणेशप्पाला की आपल्या पतीला म्हणाली, हे साधू आहेत, हे आपल्या कसंही करून आपल्या घरी नेले पाहिजेत, बघा विनंती करून पहा. आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन, भाविकांचा देव असे. आपलं मन निष्पाप जर असेल ना, तर यांच्या आगमनाने आपलं घर पवित्र होणार. कारण देव कोणाचा आहे, जे भाविक आहेत त्यांचा आहे म्हणे. गणेश आप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला, वशिला पाहिजे बलवत्तर. गणेश आप्पा तिला म्हणाला, वेड लागलंय काय ग तुला, या साधूला आपल्याच घरी आणायला मोठा वशिला पाहिजे, बलवत्तर असा वशिला. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावयाच त्यांनी श्रम पडले ते आण ध्यानी, उगा हट्ट धरू नको. मग खापर्डे त्यांच्या घरी नेण्यासाठी, हा साधू स्वतःच्या घरी नेण्यासाठी खापर्ड्यानं किती श्रम पडले ते तुला माहिती आहे का, उगाच हट्ट करू नकोस. चंद्राबाई म्हणे, नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता, सदनी साधू येतील हो. चंद्राबाई म्हणाली, हे नाथा, हे माझ्या पती, माझ्या काही मनाला हे पटत नाही. माझा अंतर्ज्ञान, माझी मनोदेवता सांगते की हे साधू आपल्या सदनी येणारच म्हणून. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती, गरीबावरती असते प्रीती संतांची ती विशेष. तुम्ही फक्त त्यांना नुसती विनंती करा, कारण हे जे संत आहेत ना, यांची गरीबावर प्रीती फार असते.
आणि ती संत, हे जे संत आहेत ते गरिबावर विशेष अशी त्यांची प्रीती आणि प्रेम असतं. परी आप्पा बोलेना, छाती त्याची होईना, बोलावय यासी निज सदना श्री गजानन साधुते. तरी आप्पा बोलेनात, त्यांची छाती होईना, त्यांचा धीर होईना बोलवायला स्वतःच्या घरात श्री गजानन महाराजांना. महाराज बदली अखेर गणेशाप्पाचा धरुणी कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. महाराज स्वतःहूनच म्हणाले, गणेशाप्पांचा हात धरला, तुझं घर इथून किती लांब आहे मला सांग रे, तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड न धरता कवणांची. तुझ्या घरी मला यावंसं वाटतंय, काही वेळ तिकडे येऊन बसावंसं वाटतंय. अरे वेड्या, मनात जे असेल ते भीड न धरता बोलावं. ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची चित्ता, हर्ष झाला तत्वता, तो न शब्दे बोलवे. किती आनंद झाला असेल ना. स्वतःच्या मनात होतं पण ते बोलू शकत नव्हते. पण भगवंताच्या मनात असलं तर काय कमी आहे, स्वामींच्या मनात असेल तर आपल्याला काय कमी पडणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड न धरता कवणाची. कोणाची भीड धरू नये, आपण बोलून पाहावं. ऐसे महाराज बोलल्याबरोबर गणेश आप्पाच्या चित्ताला हर्ष झाला, आनंद झाला. त्याच्या तोंडातून शब्द पुढे ना, समर्थासन येऊनी सदनी पूजा केली उभयतांनी, आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. समर्थाने स्वतःच्या घरी नेलं आणि पती पत्नीने उभयतांनी त्यांची पूजा केली. आपला पूर्ण संसार त्यांच्या चरणी तात्काळ अर्पण करून मोकळे झाले. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. अशा पूजा अमित म्हणजे खूप झाल्या उमरावतीत गेल्यावर. पण त्या प्रत्येक पूजेमध्ये एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की. हा आत्माराम भिकाजीचा नात्याने भाचा होता, राहणार मुंबई शहराचा होता आणि तार मास्तर. पूर्वी तार होती, आता आपल्याला सगळं सोपं झालंय, एक व्हॉट्सअप केलं की काम झालं. पण पूर्वी तार मास्तर असं आहेत. तर पोस्टामध्ये हे तार मास्तर होते. तो रजा घेऊन भला अमरावतीस होता आला, भेटण्या आपल्या मामाला, बाळाभाऊ नाम त्या ज्याचे. तो रजा घेतली त्याने, मुंबईचा रहिवासी होता, तो अमरावतीत आला होता आपल्या मामाला भेटायला. याचं नाव होतं बाळाभाऊ. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कोठे जाऊ नये. त्या बाळाभाऊला समर्थांचं ध्यान लागलं, म्हणे अशा साधूंचं चरण सोडून कुठेच जाऊ नये असं त्याला वाटू लागलं. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोवचित्त, केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. प्रपंच हा अशाश्वत आहे, शाश्वती नाहीये म्हणे त्याची. आता त्याच्यात चित्त कशाला गोवू म्हणे, केला आजपर्यंत तो आता पुरे झाला असं त्याला वाटू लागलं. त्या बाळाभाऊला काही असो आज पून मी न सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याला कोणी जावे. विष प्याया कोणी जावे. इथे बघा, काही असो आजपासून मी यांचं काही चरण सोडून जाणार नाही. अमृताला टाकून विष कोण म्हणे पिणार. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. म्हणून हा प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर होताच आणि दुसरं त्याचं काहीच कारण नव्हतं. असो काही दिवसांनी शेगावी आणि परतोन मळ्यासी न जाता जाणी, आले मंदिर मोठ्याच्या. असो असं काही जरी झालं तरी पुढे काही दिवसांनी महाराज शेगावी परत आले. मळ्यात न जाता ते मोठे जे होते त्या मोठ्यांच्या मंदिरात आले. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती, ओस गजानन पुण्यपुरुष येऊन बसता ते ठाया. मंदिराच्या पूर्वेला एक जागा होती. आता आपले गजानन महाराज जे पुण्य पुरुष आहेत ते येऊन बसू लागले अशा ठिकाणी की ती जागा ओस होती, तिथे कोणी जात नव्हतं. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. बातमी आल्याची कृष्णा पाटलाला कळली आणि त्यांनी मळ्याची जागा सोडली हे त्याला समजलं. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत, अधोवदन बस बैसला.
धावत धावत आला. त्या ओस पडलेल्या जागेवर महाराज बसले होते तिकडे. महाराजांना दंडवत करून त्यांच्या समोर बसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवून त्या अश्रुनी छातीचे. डोळ्यातून त्या कृष्णा पाटलाच्या पाणी वाहू लागले. ते काय थांबे ना, त्याला खंड पडेल. त्याने छातीच पर्यंत पूर्ण स्वतःचं वस्त्र भिजवलं, इतके त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते महाराजा वदले पाटलाला, ऐसा कारे रडशी भला, शोक कोणता तुला झाला, ते वेगळे सांग मज. तेव्हा महाराज त्याला म्हणाले त्या पाटलाला, अरे का रडतोयस असा वेड्या? शोक झाला तरी कुठचं असं दुःख झालं ते पटकन सांग मला. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, महाराजा मळ्याचा अव्यर, का हो आज केला तहा. त्यावर पाटील हात जोडून म्हणाले, हे महाराज मळ्याचा अव्यर का केला, मळा का सोडलात, ते आता मला सांगा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे. पाटील पत्र्याची शेड खाली मळ्यात राहत होते. सॉरी, पाटलांच्या मळ्यात शेड घालून दिली पाटलांनी आणि गजानन महाराज तिथे राहत होते. ते सोडून या वेगळ्या ठिकाणी येऊन थांबले जेऊस जागी. असा अक्षम्य कोणता अपराध झाला माझ्याकडून सांगा, हे ज्ञानवंता म्हणे. मी लेकरू आहे तुमचं. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची, एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. आता देशमुख आणि पाटलातला वाद होता. ते म्हणतात ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे, ती त्यांच्या, ही मळ्याच्या मालकी त्यांची आहे, तुम्ही काही इथे राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी, ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. तुम्हाला माझ्या मळ्यात राहायचं नसेल हरकत नाही म्हणतात, पण पाहिजे तर माझ्या राहत्या घरी चला, ते मी तुमच्यासाठी पटकन खाली करतो, पण तुम्ही दयाळा चला. काकी तुम्हा वाचुनी मला न काही प्रिय आन, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते. कारण काय, तुम्हाला सोडून दुसरं आम्हाला प्रिय असं काहीच नाही हो. आता हे अवघ्या पाटील मंडळींना वर्तमान कळलेलं आहे, सगळ्यांना कळलंय की आता तुमच्याशिवाय ह्या जगात दुसरं आम्हाला कोणीच नाहीये आणि तुमच्यापासून प्रिय असं आम्हाला काहीच नाहीये. तेही येथे धावून आले, महाराजा विनवू लागले, निज सदना याया भले, हरी आणि नारायण. हे सगळे भाऊ धावत आले, सगळे पाटील, आणि ते महाराजांना विनवू लागले, चला आमच्या घरी चला, हरी नारायण सगळे आले. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेशी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. महाराज जिकडे जातील ते आपल्या निजभक्तांच्या हितासाठीच असतात. जे जे कृती करतील हे संत असतातच असे. ही सद्गुरु म्हटलं, गुरु म्हटलं की तो असाच असतो. आपल्याला वाटतं असं काय वागतायत, असं काय करतायत. महाराज त्यांना म्हणाले, मी जो या जागेला येऊन बसलोय हे आज तुमच्यासाठीच, तुमच्या हितासाठी आहे. ते पुढे येईल कळून, आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. तुम्हाला पुढे कळून येईल, आता तुम्ही काही बोलू नका, वाद दोघांचं निर्मूलन करायचंय, काढून टाकायचं, मला ते बंद करायचंय, ते आता विसरू नका. त्याच्यासाठी म्हणून मी इथे येऊन बसलोय. जितके जगी जमेदार तितके न करते विचार, मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जे जे जमीनदार आहेत, जे जमेदार आहेत, ज्यांच्याकडे हे सगळं जमा आहे, ते सगळे व्यवस्थित हा विचार करत नाहीत. मागचा पुढचा विचार न करता ते आपण हवे तसे वागतात. हेच त्यांच्याकडे उणे आहे, हीच त्यांच्याकडे कमीपणा आहे. ज्या बंकटलालासी पाहुणा आणा वेगेसी जा, बंकटलालासी पाहुणा आणा वेगेसी, मी सोडतात तद्गृहासी, तो नाही रागावला. जा बंकटलाला पाहून या बघा, मी त्याचं घर सोडलं, तो मात्र नाही रागावला. ते का, हे त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणाने. जा त्याला विचारा, त्या बंकटलाला, त्याचं घर सोडलं, तो नाही रागावला, त्याला काही नाही वाटलं. जा त्याला जाऊन विचारा, हा का, तर तो रागावला का नाही हे त्याला जाऊन विचारा. माझी कृपा तुमच्यावर आहे, ते ढळणार नाही कुठच्याही कारणाने. बंकटलाल ही आला तेत, घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. बंकटलाल सुद्धा तिकडे आला आणि तो पण त्या पाटलांची समजूत घालू लागला की महाराजांच्या मर्जी विरुद्ध त्यांना मळ्यात तुम्ही नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले,
आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्याना. माझ्या घरून जेव्हा हे आले तेव्हा मी काय केलं पहा ना. मी काही केलं नाही हो, कारण आपण त्यांची बाळे आहोत ते सगळ्यांना सारखे आहेत. सखाराम आसोलकर आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम आसोलकर आहे, त्याची जागा ही हा तो मनाचा उदार आहे, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही, नकार देणार नाही असं मला वाटतं. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. सखाराम जागा देईल, पुढचं आपण करूया एकत्र मिळून, म्हणजे सगळ्यांना ह्याच्यात भाग घेता येईल सहज. समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. अवघ्यांचा समेट झाला आणि त्या ठिकाणी मठ बांधला. परशुराम सावजींनी मेहनत विशेष घेतली त्यासाठी. समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशाप्पा. समर्थांच्या बरोबर 4 निस्सिम भक्त होते. कोण कोण? तर भास्कर पाटील, बाळाभाऊ पितांबर आणि उमरावतीचा गणेशाप्पा. रामचंद्र गुरव त्याचपरी राहत होता बरोबरी, हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. रामचंद्र गुरव सुद्धा त्यांच्या बरोबर राहत होता. हे 5 पांडवच जणू श्रीहरी म्हणजे कृष्णाबरोबर राहू लागले आणि ते गजानन महाराजांबरोबर शोभू लागले. वृत्ती बाळा भाऊची अतिविरक्त झाली साची, परवान त्याने नोकरीची केली किंचित आपल्या. जे उमरावतीचा बाळाभाऊ जो मूळचा मुंबईकर होता, तार मास्तर, तो बाळाभाऊ, त्याची वृत्ती जी आहे ती पूर्ण विरक्त झाली आणि त्याने आपल्या नोकरीची यत्किंचितही पर्वा केली नाही. पत्रे ती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी, परी परिणाम अंतरी काहीच त्याचा होईना. वरच्यावर त्या बाळाभाऊला पत्र येऊ लागले, घरी ये म्हणून, पण त्याचा काही परिणाम होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. भास्कर गुरुरायाने सांगू लागले, हा सोकावलाय तुमच्या इकडे येणारे जे पेढे आहेत ते खायला, म्हणून याची इच्छा नाही म्हणे आपल्यापासून कुठेही जायची. तुम्ही द्यावा याते मार, म्हणजेच हा जवळ करील घर, रत्न 14वे पाहिल्या बिगर, हा येथून हलणे नसे. तुम्ही याला मार द्या म्हणे, म्हणजे हा आपल्या घरी जाईल, आपलं घर जवळ करेल. कारण 14व रत्न ह्यानं दाखवल्याशिवाय हा काय इथून हलणार नाही. लकडी वाचून माकड पहान होई कधी धड, मोठ मोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. लाकूड म्हणजे लाकडीची काठी दाखवल्याशिवाय माकड काही सरळ होत नाही आणि मोठाले पहाड वज्राला पाहून, वज्राचा आघात होईल म्हणून भिवू लागतात मोठे मोठे पहाड. एकदा बळेच घालून दिले बाळा भाऊ कारण, परी तो आला परतून राजीनामा देऊन या. एकदा बडेच जबरदस्तीने त्या बाळाभाऊला घालवून दिलं, पण तो परतून आला, सरळ सरळ त्यांनी राजीनामाच दिला. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. बाळाभाऊ शेगाव आल्याबरोबर भास्कर त्याला म्हणाला, कार्य आम्हाला त्रास देतोस पुन्हा पुन्हा वरच्यावर इकडे येऊन. ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथे पुन्हा. ओढाळ बैल हिरव्यावर, ओढाळ बैल जो असतो तो हिरवगार त्याला दिसलं की त्याच्यावर झोपायला परत परत येत राहतो. तरी त्याला मार दिला तरी तो पुन्हा पुन्हा तिकडे येतो. तैसी लोचटा तुझी कृती, तंतोतंत निश्चिती झाली जयाला विरक्ती, त्यानेच येते यावे रे. तशी हे लोचटा तुझी कृती दिसते, भास्कर त्याला म्हणतात. तंतोतंत तशीच झालेली आहे त्या बैलासारखी. हिरवगार दिसतं म्हणून तिथे येऊन पोहडतोय आपलं कामधाम सोडून, आणि ज्याला विरक्ती झाली आहे ना त्यानेच इकडे यावं. हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे. हे अहंकाराचं भाषण आहे. किती जवळचा निकटचा भक्त असो, कधी ना कधीतरी असं होतं. हळूहळू अहंकार कधी येतो ते कळत नाही. आता भास्कर निस्सिम भक्त होता गजानन महाराजांचा, पण हे दुसरा कोणी आला त्याबरोबर याला सुद्धा असं
मनात येऊ लागलं. तर हे अहंकाराचं भाषण समर्थानं मात्र खपलं नाही. त्यांनी हे अज्ञान आहे भास्कराचं हे जाणलं. ते निवटायला कृत्य केलं, ते काढून टाकण्यासाठी काय कृत्य केलं बघा. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजाननाने घेऊन हाती बाळाचं जोडू लागले. एका गृहस्थाच्या हातात एक भली थोरली छत्री होती, ती महाराजांनी हातात घेतली आणि ती बाळा भाऊना जोडू लागले. मारता मारता मोडली बुध होत ती छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. मारता मारता ती छत्री मोडली. इतकं त्या बाळा भाऊन मारलं महाराजांनी. आणि ती मोडली म्हणून एक भली मोठी भरीव काठी घेतली वेळूची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले. काही काही पळून गेले सोडून त्या मठाला. त्याने मारणं त्याला सुरू केल्याबरोबर ते पाहून सगळे लोक घाबरले, भ्याले आणि ते पळून गेले मठाला सोडून. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. पण बाळाभाऊ मात्र तसाच पडून राहिला समर्थांच्या पुढे. अनेकांना वाटलं मेला की काय या माराने. भास्करी झाला चिंतातुर, बाळाभाऊचा पाहुण मार. परी समर्थांच्या समोर बोलण्याच्या ती होईना. इथे भास्करही मात्र चिंतातुर झालाय हो. बाळाभाऊचा जो मार होता तो पाहून तोही चिंतातूर झाला, त्यालाही चिंता वाटू लागली. पण समर्थांच्या समोर बोलण्याची त्याची काही छाती होईना. ती ही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. ती काठी होती वेळूची भरीव, ती सुद्धा मोडली बाळाभाऊच्या पाठीवर मारून मारून. शेवटी कंटाळून पायाने तुडवू लागले त्याला. जैसा का तो कुंभार माती तुडवतो साचार, तैसाचा केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. जसा कुंभार माती तुडवतो पायाने ना, तसाच प्रकार महाराजांनी तुडवण्याचा केला. मठ हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. म्हणतात हा प्रकार चालू झाल्याबरोबर शिष्य समुदाय सगळे पळत सुटले. कोणी त्यांची ज्या आवडीचे महाराजांच्या आवडीचे आहेत त्यांना तरी बोलवून आणूया, मग त्यांचं ऐकून हे थांबतील. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठात, पण समर्थांचा हात धरण्यास कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपला भक्त पुरे झाले या प्रत, आता ऐसे तुडवणे. बंकटलाल भीत भीत म्हणाले, समर्था आपला भक्त आहे हो, पुरे झाले याला आता तुडवणं. ऐसे ऐकता भाषण समर्थ वदले हासून, हे असंबद्ध भाषण का करता कळेना. असं बोलणं ऐकल्याबरोबर समर्थ हसून म्हणाले, हे असंबंध म्हणजे याच्याशी काही संबंधच नाही, तुम्ही काय बोलताय, काही कळत नाही म्हणे मला. हे असंबंध भाषण का करता कळेना. मी न बाळासी मारले नाही तयासी तुडविले, निर्गुण पहा चांगले म्हणजे येईल कळून. मी या बाळाभाऊला मारलेलंच नाहीये, मी याला तुडवलेलंच नाहीये, बघा निर्गुण म्हणजे तुम्हाला कळून येईल. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेगेसी, या आलेल्या मंडळीशी अंग तुझे दाखीव. काय म्हणाले महाराज बाळाला, उठ वत्सा, हे बाळा उठ पटकन आणि या आलेल्या मंडळींना तुझं अंग दाखव. ऐशी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. असं म्हणताच तो अशी आज्ञा झाल्याबरोबर बाळाभाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला निरखून पाहू लागले. तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही, तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपल्या आनंदात. वळाचं कुठचं नावच नाही, अंगावर वळ उठलेच नाही, तो पहिल्यासारखाच होता, पण आपल्या आनंदात निमग्न होता. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी. त्यामुळे भास्कराला कळलं बाळाभाऊचा अधिकार काय आहे. हा भक्त हा शिष्य कुठच्या परीचा आहे. मग मात्र वेडे वाकडे तो बाळाभाऊला भास्कर कधीही बोलला नाही. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सोनं जेव्हा कसाला उतरतं, कस केला घेतला जातो तेव्हाच हो त्याची किंमत कळते असं सांगितलंय. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं तो प्रकार पाहून.
सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला, गाय एकच वाढ होती. आता पुढची कथा सुरू होते. सुखलाल नामे एक आगरवाला होता. तो बाळापुरातच राहत होता. त्याच्या आगारामध्ये एक गाय होती, ती द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसात तुडवावे, सशक्ताशी हुंदाडावे, शिंगाने की आपल्या. ती इतकी द्वाड होती, ती गावात फिरायची, मुला बाळांना ती माणसांना तुडवायची. सशक्त असतील त्यांना शिंगाने मारायची. वाटेल त्याच्या दुकानात गायने शिरावे अवचित, धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल त्याच्या दुकानात घुसायचं या गायीने. कधीही अवचित म्हणजे न सांगता कधी. आणि धान्याच्या टोपल्यांमध्ये तोंड आपलं खुपसायची ती. वाटेल तितके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. वाटेल तितकं खायचं, राहिलेलं नासाडी करायचं. तेल तुपाचे जे पिंप आहेत ते आपल्या अंगाच्या धक्क्याने ते लवंडून टाकायची. घरी बांधून ठेवता चराटे तोडी हा म्हणता, साखळीसी आणली लघुता बांधता त्या गायीने. घरी बांधून ठेवलं चराट्याने, तरी हा म्हणता साखळी जरी असेल तरी ती तोडून ती गाय निघून जायची. ती गाय नोहे वाघिण बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. ही गाय नाही वाघिण वाटू लागले बाळापूरकरांना. लोक कंटाळून गेले तिचा त्रास सहन करता करता. गाबड मुळीच होईना, कास कधीच धरीना, कोंडून ठेविता राहिना घरा माझी कोठेही. गाबडही होईना ती गाय, आणि काशीला बांधून ठेवायचं तर कधीच तिला पकडता येत नव्हतं, ठेवता येत नव्हतं बांधून. कोंडून घरात ठेवली तर घरातही राहत नव्हती. लोक म्हणते सुखलाला दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. लोक सुखलाला म्हणू लागले खाटकाला दे, मारून टाकेल तो हिला, किंवा एक काम कर तूच तिला म्हणे गोळी मार. सुखलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी, वाटल त्या प्रयत्नासी करून या विबुध हो. सुखलाल म्हणाले बाबा हे काय मी काय करणार नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिला मारून टाका. वाटेल ते प्रयत्न करा आणि तिला तुम्हाला हवं ते करा. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. एक पठाण होता, त्या पठाणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला, गोळी भरली बंदुकीत आणि टपून बसला होता. ते कसे काय कोण जाणे कळले गायी कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला अवताणा. ते कसं काय कोण जाणे गायीला कळलं. तिने काय केलं, तिने येऊन शिंगाने त्या पठाणाला उताणाच पाडला. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. सुखलाल म्हणू लागला मी परगावात नेऊन दिली होती सोडून तिला, पुन्हा ती तिथून परत आली, आता त्याला मी काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती आता याला एक युक्ती, गोविंद बुवांचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला. असे ऐकल्याबरोबर लोक म्हणाले आता याला एकच युक्ती आहे. गोविंद बुवांचा घोडा नाही का सरळ केला होता, जो द्वाड होता, तर त्याची आठवण करून दिली. त्यांनी समर्थांनी कसा त्या घोड्याला गरीब केला होता. तू या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले. तू या गाईला घेऊन जा शेगावाला आणि समर्थांना हिला अर्पण कर, म्हणजे अवघ गाय संपून जाईल. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमचे टळेल बापा त्या योगे. साधूला गाय अर्पण केली, दान केलीस, त्याचं तुला पुण्य लाभेल आणि आमच्या गावावरचं हे संकटही टळेल म्हणे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरवले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. ते सगळ्यांना मान्य झालं, गाय नेण्याचं ठरलं. तिला धरण्यासाठी अनेक प्रयत्न केले, यज्ञ एकही यज्ञ नाही फळला. शेवटी एका पटांगणाला हरळ कुंद्याचा ढीग केला, सरकी ठेवली शेजारी. अनेक प्रयत्न केले, एकही प्रयत्न काही फळाला येईना. शेवटी काय केलं, एका पटांगणामध्ये हरळ कुंद्याचा ढीग केला, म्हणजे खाण्यासाठी हरळ वगैरे जी ठेवतात ती सरकी शेवटी शेजारी ठेवली. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. ती खायला ती गाय आली, त्याबरोबर फास टाकून 10-20 जणांनी तिला धरली.
साखरदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावा भितरी गजाननासी द्यावया. साखरदंडाने पूर्ण तिला बांधली आणि ती गाय गाडीवर टाकली आणि शेगावात गजानन महाराजांना देण्यासाठी ती आणली. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडला असे त्या गायीचा पालट. बघा, जसं जसं शेगाव जवळ येऊ लागलं ना, तस तसं त्या गायीच्या स्वभावात बदल घडू लागला. समर्थांपुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. समर्थांपुढे गाय आली, त्याबरोबर ती दीनवाणी झाली, तिने डोळ्यात पाणी आणलं त्या पुण्यपुरुषाला पाहून. महाराज म्हणाले अवघ्याना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीचा ऐसा यातना देणे काही बरे नव्हे. महाराज सगळ्यांना म्हणाले, हा काय तुमचा मूर्खपणा हो, गायीला अशा यातना देऊन आणणं बरं नाही. चारही पाय बांधलेत, गळात साखळ दंड लाविलेत, शिंगाचीही तीच गत केली चराटे काथ्याच्या. चारही पाय तिचे बांधलेत, गळा साखळ दंड लावलात गळ्यात, शिंगाची तीच गत केलीत, चराटे तिच्या काथ्याचे लावलेत तिला. ऐसा मोठा बंदोबस्त शोभदसे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे. असा बंदोबस्त एक वाघीण असेल तिला शोभेल, ही बिचारी गाय आहे साक्षात, तिला असं करणं म्हणे बरे नाही. अरे खुळ्यानो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधणे हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला. अरे खुळ्यानो, अरे वेड्यानो, ही गाय अवघ्या जगाची माय आहे, तिला बांधणं केवढा मोठा प्रसंग आणलाय, कठीण प्रसंग आणलाय तुम्ही. तिला आत्ताच करा मुक्त, तिनं हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्यात तिला हात छाती कोणाची होईना. तिला आताच मुक्त करा, ती कोणालाही त्रास देणार नाही, पण तिला हात लावण्याची छाती मात्र कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेथ समर्थ आले त्वरे, आपल्या त्या पुनीत करे बंधने तोडली धेनूची. सगळे मागे वळले, मागे सरले, मागे सरकले. ते तिथे आता समर्थ स्वतःहून आले आणि आपल्या स्वतःच्या पवित्र हाताने तिने त्या धेनूची बंधने सगळी तोडली, गायीची तो बंधने तोडली. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकिती झाली, समर्था वंदन करावया. अवघी तिची बंधने तुटल्यावर गाय ती आहे गाडीतून खाली उतरली, पुढचे पाय तिने टेकले आणि समर्थांना वंदन केलं. खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. तिने मान खाली घातली आणि तिने प्रदक्षिणा केल्या तीन, समर्थांचे दिव्य चरण ती चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यानी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. ऐसा प्रकार तो तिकडे झाला, सगळ्यांनी पाहिला. आता समर्थांचा हा जो प्रभाव आहे, शेषनाग जो आहे, तोही वर्णन करू शकत नाही म्हणे. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणानं द्यावा त्रास, तू या सोडून मठास कुठेही जाऊ नकोस. समर्थ त्या गाईला म्हणाले, धेनूला, बाई कोणाला त्रास द्यायचा नाही, आता या मठाला सोडून तू कुठे जाऊ नकोस. ऐसा घडता प्रकार अवघ्याने केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. असा जेव्हा प्रकार घडला तेव्हा सगळ्यांनी समर्थांच्या नावाचा त्रिवार उच्च स्वराने जय जयकार केला. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. बाळापूरची जी आलेली मंडळी बाळापुरात पुन्हा निघून गेली, गाय मात्र तिथे शेगाव मध्ये मठामध्ये राहिली. त्या दिवसापासून ठावेन तिला चराठ जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. त्या दिवसापासून तिला बांधणं चराठाने वगैरे काही राहिलं नाही. सुज्ञ धेनू जी असते, धेनू म्हणजे काय, सुज्ञ म्हणजे जाणकार, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले, तिच्या मध्ये सगळे गुण दिसू लागले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडोन. अजूनही त्या शेगावात तिची संतती पुढे जी झाली ती अजूनही नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडोन. हे साक्षात ब्रह्मवेत्ते आहेत आपले गजानन महाराज. ते जे काही बोलतील तेच घडून येतं.
असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धन कनक संपन्न असे. आता पुन्हा एक पुढची कथा आहे. इथे कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा एक विप्र म्हणजे ब्राह्मण, जो वाजसनीय शाखेचा ब्राह्मण आहे, तो धन कनक संपन्न आहे, त्याच्याकडे धन नाणं सोनं आहे. त्याचे रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परीन आला गुड किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. पैसा भरपूर आहे, सोनं नाणं भरपूर आहे, पण त्याच्या पोटात एक रोग झाला. त्याने अत्यंत अनेक उपाय केले, पण कशाचाही किंचितही गुण येईना. खर्च करतोय, सगळा व्यर्थ जातो. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्वरगती आले शेगावा कारणे. त्यांनी समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकलेली होती, म्हणून सहपरिवार तो लवकरात लवकर शेगावामध्ये आला. रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाणा आणले त्या मठात. रोग इतका त्रासदायक होता की त्याला त्या लक्ष्मणाला चालवेना, दोघा तिघांनी उचलून त्याला मठात आणलं. इतकी ती व्याधी भयंकर होती. करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरला. नुसता नमस्कार करणं सुद्धा त्याचं शरीर असमर्थ होतं. त्या शरीराने तो एक नमस्कार सुद्धा करू शकत नव्हता. तेव्हा त्याच्या पत्नीने पदर समर्थांपुढे पसरला आणि म्हणाली, दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. मी हे दयाघना, तुम्ही दयाघनात, मी आपली धर्मकन्या आहे. का का धर्मकन्या? कारण या ब्रह्मांडात जी जी मुलं जन्माला येतात ती त्यांचीच बाळ असतात, त्यांचेच कन्यापुत्र असतात, म्हणून मी तुमची कन्या आहे. माझ्या पतीच्या यातना आपण हरण कराव्यात. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकावा हीच विनंती. अमृताचं दर्शन झालं तर का कोणाला मरण यावं? अमृत जो पितो तो अमर होतो असं म्हणतात. मग त्याने कोणाला कसं मरण यावं? माझं जे कुंकू आहे ते माझं कुंकू टिकावं हीच एक विनंती आहे. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकेला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या. त्यावेळेला समर्थांची वारी आंबा खात होती, तो आंबा तसाच त्या लक्ष्मणकांतेच्या म्हणजे लक्ष्मणाच्या पत्नीच्या अंगावर त्यांनी भिरकावला, फेकला. जा देहा पतीच खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया, पती भक्ती परायण. जा, हा तुझ्या पतीला खायला दे, त्याची व्याधी बरी व्हायला तू त्याची उत्तम अशी भक्तीपरायण अशी पत्नी शोभती आहेस, पती भक्तीपरायण आहेस. जा, त्याची व्याधी बरी होण्यासाठी हा आंबा त्याला खायला दे. यापुढे न काही बदले, चिलिम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. यापुढे ते काही बोलले नाहीत, चिलिम ओढू लागले श्री गजानन स्वामी आणि चिलिम ओढू लागले आपल्या मठात बसून. भास्कर म्हणे, अहो बाई, आता न बसा ये ठाई, आपल्या पती सलवलाही, जा घेऊन कारंजाते. तेव्हा भास्कर म्हणतात तिला, अहो बाई, आता काही ते थांबू नका, आपल्या पत्तीला घेऊन कारंजाला परत निघून जा. प्रसाद आंब्याचा झोका तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावई आला आपल्या पती कारणे. आंब्याचा प्रसाद समर्थांच्या कृपेने तुला जो प्राप्त झालाय तो तुझ्या पतीला खायला दे, एवढंच कर. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम, होईल आंबा खाताच. याने तुझं काम होईल, अत्युत्तम असा गुण येईल तुझ्या पतीला. लक्ष्मण जो आहे तुझा पती, त्याला आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस. बाई आंब्याला घेऊन कारंजाला आली आणि तो आंबा आपल्या पतीला खायला दिला. निज गृही जोडपे आले, आप्त पुसू लागले शेगावात काय घडले हे सांगावे साकल्ले. ते आपल्या घरी आले स्वतःच्या, तेव्हा आप्त वगैरे सगळे विचारतात काय झालं कसं झालं, तसं विचारू लागले शेगावात काय घडलं ते सांगा. संपूर्ण साकल्य म्हटलं म्हणजे अगदी इथपासून इथपर्यंत सगळं सांगा. बाईने अवघे वर्तमान कळवले लोका लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी.
बाईने सगळं वर्तमान व्यवस्थित सगळ्या लोकांना सांगितलं. आंब्याचा प्रसाद जो दिलाय समर्थाने मला, आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. आणि समर्थाने आज्ञा केली म्हणे मला की अति आदराने आणि प्रेमाने आणि खूप श्रद्धेने हा आंबा स्वतःच्या हाताने आपल्या पतीला म्हणे खाऊ घाल. त्याप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यानी जई ऐकले तई त्या वाटले वाईट. त्याप्रमाणे म्हणे मी केलं, आणि आज सकाळी मी तो आंबा त्यांना खाऊ घातला. हे वैद्याने ऐकलं तर त्या वैद्याला म्हणे वाईट वाटलं. अहो बाई, तुम्ही काय केले तर हे हाय हाय, आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला. ते वैद्य म्हणू लागले की अहो बाई, तुम्ही काय केलं म्हणे, हे चुकीचं आहे. आंबा हे कुपत्य आहे या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, घंटाने कथन केले, शारंगधर म्हणे ऐसेच. माधव निदान जे आहे त्याच्यात हेच सांगितलेलं आहे. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुत जे आहेत त्यांनी सुद्धा हेच वर्णन केलेलं आहे. निघंटाने हेच कथन केलंय, शारंगधर सुद्धा हेच सांगतात म्हणे. तुम्ही जो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला, पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. तुम्ही जो प्रसाद दिलेला होता तो तुम्ही स्वतःच भक्षण केला पाहिजे होता. पत्नीचं पुण्य पतीला उपयोगी पडतं असं म्हणतात. ऐसे वैद्य बोलले, आप्त अवघे घाबरले, जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. जसं हे वैद्य म्हणाले त्याबरोबर, कारण काय, पोटाची व्याधी आहे. आंबा जो असतो, आंबा हा गरम असतो, तर तो गरम पडतो, पोटात त्रास आहे इतका आहे की त्याला चालता पण येत नाहीये, इतकी अवस्था खराब आहे. आणि अशा वेळेला नेमका आंबाच खायला दिलाय. तो आंबा म्हणे तू खायला पाहिजे होतास, तू त्याची पत्नी आहेस, तुझं पुण्य त्याला उपयोगी पडलं असतं. असं जेव्हा वैद्य बोलले तेव्हा तिचे आप्त जे होते नातेवाईक ते सुद्धा तिला टोचून बोलू लागले त्या लक्ष्मणाच्या पत्नीला. परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य, रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. पण अघटित असं घडलं, आणि ही समर्थांची कृपा होती हो. लक्ष्मणाचं पोट खरोखर काय झालं, त्याचा जो रेच लागला होता तो अकस्मात गेला आणि त्याचं पोट अगदी मऊशार झालं. शौच्या वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. शौच्या वाटे त्याची व्याधी निघून गेली, हळूहळू त्याला शक्ती आली, आणि पहिल्यासारखीच त्याची प्रकृती लक्ष्मणाची पुन्हा ठणठणीत झाली. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, ते उपयोगी पडे खरी कृपादेव संतांची. निसर्गाच्या बाहेर म्हणजे नियती असेल, निसर्ग असेल, निसर्गाच्या विरोधात आपण काहीच करू शकत नाही. वैद्य शास्त्र हे सुद्धा काही करू शकत नाही. तिथे काय उपयोगी पडतं, कृपा देव संतांची, सद्गुरूंची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. लक्ष्मण बरा झाला, शेगावी आला पटकन, आणि लक्ष्मण महाराजांना म्हणू लागला आपले पाय माझ्या घराला लावा आणि माझं घर पवित्र करा. मी आलो त्याच्यासाठी, चला कारंजास ज्ञान जेठी, मला न करा हिंपुटी, नाही ऐसे म्हणू नका. मी त्याचसाठी आलेलो आहे शेगावाला. चला आता कारंजास हे ज्ञान जेठी, चला कारंजाला, मला मात्र हिरमुसला करू नका, नाही असं म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला, तेजबा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. आग्रह त्याचा विशेष असा पडला म्हणे, आणि महाराज कारंजाला गेले सुद्धा, तेव्हा त्यांच्या संगतीला शंकर भाऊ पितांबर हे होते. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली, अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार. घरी नेऊन त्यांची व्यवस्थित पूजा केली, दक्षिणा त्यांना विचारली, कारण अवघी संपत्ती म्हणे तुमचीच आहे, मी देणारा कोण, काय हवं ते सांगा. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य, महाराजा बघून त्या प्रत ऐशारीती बोलले. परी तरी सुद्धा त्यांनी काय केलं, एका ताटात काही रुपये ठेवले. महाराज त्यांना बघून काय म्हणाले, म्हणा का ऐका, म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नकोस. तू म्हणतोस माझं काही उरलं नाही, सगळं तुमचंच आहे, मग तू मला हे ताटात भरून रुपये आणून आणलेस ते दिलेस कुठून.
लक्ष्मणा, हे चाळे दांभिकपणाचे आहेत. असं काही करू नकोस. मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघी द्वारे, फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे ये धवा. मला तू आपलं घर दिलंस ना, आता सगळी दारं उघडून टाक, फेकून दे रस्त्यावर सगळी कुलप. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला, परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. लक्ष्मण अशा वेळेला काही बोलला नाही, मौन धरून बसला. परी समर्थाने आग्रह केला की खजिन्याचं दार उघड. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. भीत भीत त्याने खजिन्याचं द्वार उघडलं आणि खजिन्याच्या उमऱ्यावर, खजिन्याच्या द्वाराच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे, ऐसे बोलिला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. काय म्हणाला, महाराज या, वाटेल ते घेऊन जा. पण जरी असा बोलला असला तरी आतमध्ये भाव वेगळा होता. हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळून, बहुरुपयाचे राजे पण कोठून टिके बाजारी. आता हे त्याचं दांभिकपण आहे. वर दाखवतोय वेगळं, आत वेगळं आहे. समर्थांना ते कळून आलं आणि येणारच. बहुरूपी जो असतो तो राजाचं राजेपण जरी धारण केलं असेल तरी ते बाजारात टिकणार नाही, कारण नुसतं राजाचा वेश करून कोणी राजा होऊ शकत नाही. तसंच आहे, त्याचं दांभिकपण महाराजांनी ओळखलं. समर्थांना कळून आलं. जैसे कडू वृंदावन, वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याचा भरला असे. जसं वृंदावन जे आहे कडू असेल, वरून छान दिसेल, पण आतमधला त्याचा कडवटपणा त्याचा पूर्ण भरलेला असणारच. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. त्याच्या घराला सोडून ते उपाशीच महाराज निघाले, कारण दांभिक आहे तो. त्याच्या घरात संत कधी तृप्त होणार नाही. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. तिथे हे घरदार त्यांना हवं होतं गाव, त्यांना ते सगळं काही नव्हतं. त्यांचं धन दौलत यांना याची समर्थांना गरज नव्हतीच. ते कोण आहेत, वैराग्याचे सागर आहेत. वैराग्याचे सागर म्हणजे त्यांना वैराग्य हवंय. आता ही घरदार जी म्हटलेली आहेत, तर याचा अर्थ आपण समजून घेणं इथं गरजेचं आहे. तुम्ही काय वरचेवर दाखवताय की बाबा मी असा आहे, तुम्हाला तुमचा भक्त झालोय, का तर तुम्ही माझी व्याधी पूर्ण केली, पण आतमध्ये दांभिकपणा आहे. त्यानं काय सांगितलंय, सगळी घरदार उघड आणि ती कुलप फेकून दे. म्हणजे काय की आपण हे शरीर म्हणजे आपलं घर समजतो, याचा खरा गुढार्थ समजून घेणं गरजेचं आहे. आपण मनात आत एक आणि बाहेर एक. जेव्हा आपण परमार्थात जातो तेव्हा ही जी बंधनं असतात ती बंधनं पूर्ण तोडून टाकणं म्हणजे ती कुलप तोडणं आहे. ही कुलप तोडणं म्हणजे काय, तर वैराग्य धारण करणं. आपली पूर्णपणे आपण अडकलेलो आहेत या संपत्तीमध्ये, या घरदार या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला ते सोडता आलं पाहिजे, कारण खरं सांगायचं तर पोटाची व्याधी आहे आणि त्याच्यात गरम तासीर म्हणजे गरम तत्व ज्याचं आहे, तो आंबा खाल्ल्यानंतर त्रास व्हायला पाहिजे होता, पण तो बरा झाला आणि तो ठणठणीत झाला. तेव्हा तो शेगावला आला, आपण गेलो, आपलं काम झालं, आपण गेलो पटकन आणि मला चला माझ्या घरी, माझं घर पावन करा. तिथे गेल्यावर तो काय म्हणतो की माझं हे सगळं तुमचंच आहे, आणि तरी ताटात भरून आणले, पैसे ठेवले. तेव्हा महाराजांनी त्याचा दांभिकपणा ओळखला. अरे सगळं माझं आहे. जर तू म्हणतोस आपण सर्वस्व अर्पण केलंय, आता इथे आपल्याला काय समजून घ्यायचंय की आपण देवाला म्हणतो की आपण सर्वस्व अर्पण केलंय आम्ही तुला, आणि तरी आपलं ठेवतोय. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, स्वामी समर्थ म्हणतात, आणि आम्ही स्वामींचं करतो असं आपण म्हणतो. आपण काही स्वामींचं करणार हो? स्वामी आपलं करतायत हे आपल्याला कळतच नाही. आपण करते पण आपल्याकडेच ठेवतो, ते करते पण आपल्याकडे नाही ठेवायचंय. ते संपूर्ण सोडून द्यायचे. करता करविता तू आहेस, आम्ही फक्त तू सांगतोय त्याप्रमाणे वर्तणार, वागणार. आम्ही फक्त तुझे लेकरू, तू गाय, आम्ही तुझं लेकरू आहोत. तू तुझ्या पाण्यावर आम्ही जगतोय. आपण काय करतोय की हे सगळं आम्ही करतोय, कर्तृत्व नव्हतं आम्ही, आम्हाला काय देव बिव, पण गरज लागली, पोटात दुखायला लागलं की धावलो. हो बरोबर आहे, दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक
देवाला मानतायत, एक कर्माला मानतायत. हे कर्म आणि धर्म, काही लोक धर्माला मानतात, धर्मवादी आहेत, काही कर्मवादी आहेत. कर्म श्रेष्ठ आहेच, कर्माशिवाय काही मिळणार नाही, पण त्याबरोबर धर्म सुद्धा असला पाहिजे. कर्म आणि धर्म यांचा संयोग, हेच कर्म धर्म संयोगाने म्हटलंय. हा संयोग होणं गरजेचं आहे. नुसते कर्म करून तुम्हाला करायला गेलं नाही, तुम्हाला अडथळे येणार. धर्म म्हणजे काय? धर्म, मर्म. मर्म म्हणजे मन, ध म्हणजे धारणेचा ध. मनाच्या काही धारणा त्या पुष्ट झाल्या पाहिजे. त्या कशा होणार? आपल्या मनात मन आहे, त्या मनापेक्षा आपली बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये असलेला विवेक, त्या विवेकाला संपन्न करणं म्हणजे सद्गुरूंच्या पायी नतमस्तक होणं. सद्गुरू या विवेकाचं रूपांतर सत्सत विवेक बुद्धीत करतात, आणि ही सत्सत विवेक बुद्धी जेव्हा पुष्ट होते ना, तेव्हा सगळं काही होतं. आणि आपण म्हटलं, अरे भगवंता, तुम्ही आमचं काम केलं, आम्ही तुम्हाला सर्वस्व अर्पण केलंय, तरी सुद्धा लक्ष आपला कुठे असतो? मठात आलोय, बाहेर चप्पल आपली चांगली, ती कोणतरी चोरेल. लक्ष कुठे आहे? आपल्या वस्तूंवर. इतकं साधं सुद्धा आपल्याला कळत नाही, सर्वस्व सोडून दिलंय. अरे बाबा, घेऊन जाऊ देत ना, कोणाला काय फरक पडतोय? देणारा समोर बसलाय. म्हणून त्याला सांगितलं, सगळी कुल्प तोडून टाक. आता इथून सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनाशी संत न होती तृप्त कदा. आतमध्ये परमात्मा बसलाय, तो राहणार नाही, तो कोणला जाईल, तो बाहेर पडून जाईल. आणि मग राहणार काय? या शरीराला काय अर्थ आहे? नाशिबंद शरीर आहे हो. हा, बरोबर आहे, कर्म करणं गरजेचं आहे, मी नाही म्हणतच नाहीये. कुठचे सद्गुरू सांगत नाही कर्म करू नका, पण त्याबरोबर धर्म पण फार महत्वाचा आहे, धारणा महत्वाची आहे, परमार्थ महत्वाचा आहे. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही एकत्रच आहेत. बघा, हा संपूर्ण जो पसारा आहे, हा त्या भगवंताचाच आहे. आपण करतोय म्हणतो ना, आणि सर्वस्व आम्ही अर्पण केलंय म्हणतोय, पण जरा काय लागलं की अरे बापरे, मला असं कसं लागलं, मला हे कसं झालं, हे कशा याच्यातून बाहेर पडणार, किंवा माझी ही संकट आलं, मला ही माझी संपत्ती गेली, माझी ह्यानी हिरावून नेली, त्याने हिरावून नेली. आपलं आहेच काय? आपण जर स्वामींचे झालो, आपण सद्गुरूंचे झालो, आपण गजानन महाराजांची चरणी लीन झालो, मग ते करतील की. म्हणून म्हटलंय, तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज नव्हती समर्था, ते वैराग्याचे सागर. वैराग्य तुमच्या मनात येतंय का? याच्यात अडकून राहणं तुम्हाला निघतंय का? कोणालाही सांगितलं नाही प्रपंच सोडा, पण त्यात अडकून राहू नका. ते फक्त कर्तव्य म्हणून करा, बाकी परमार्थ. तेच सांगितलंय, परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. ते जे काही बोलला ना, त्याचा सत्यपणा त्याने पाहिला आणि त्याच्या खोटेपणाचा त्यांना राग आला म्हणून ते त्याचे घर सोडून उठून गेले. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. जाता जाता बोलले ते, माझं माझं म्हणतस ना सगळं, आता आपल्या कर्माची फळं तू भोग, पण माझा त्याला उपाय नसणार. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्याया परी तेन तुझ्या प्रारब्धी. मी तुझ्यावर कृपा करायलाच इकडे आलो होतो तुझ्या घरी, आणि तुला हवं होतं त्याच्यापेक्षाही मी दुप्पट देणार होतो, पण तुझ्या प्रारब्धात ते लिहिलेलंच नाही, कारण तुझी वृत्तीच तशी आहे. तेच पुढे झाले सत्य, एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. पुढे सत्य झालं, 6 महिन्यामध्ये सगळी लक्ष्मी फस्त झाली त्याची, आणि त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. म्हणून श्रोते परमार्थामध्ये खोटेपणा किंचितही खपत नाही, याचसाठी हे चरित्र समर्थांनी घडवून आणलेलं आहे. दासगुण म्हणतात, श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुनी भूष व्हावी का कथिलाने. श्री गजानन चिंतामणी आहेत, त्यांच्या समोर गार म्हणजे जे दगड आहे साधा, ती काय शोभणार आहे त्याच्या समोर? गारगोटी, गार म्हणजे गारगोटी, ती काय शोभा आणणार आहे चिंतामणी समोर किंवा सोन्यासमोर? कथील काही टीक धरू शकणार आहे, टिकणार आहे? नाही. अशा रीतीने दासगणू महाराजांनी पुढे म्हटलंय, स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ
सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरी हरार्पणमस्तु. अशा रीतीने हा 10वा अध्याय दासगणू इथे संपला म्हणून सांगतायत, समाप्त झालेला आहे. इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ दशमोध्याय समाप्त. अशा रीतीने अनेक वेगवेगळ्या कथांनी परिपूर्ण असा आपल्याला गुढार्थ समजवणारा हा 10वा अध्याय सुद्धा इथे पूर्ण झाला. श्रोते हो, तुम्ही आजपर्यंत हा 10वा दिवस आहे, 10 अध्याय तुम्ही उत्तम प्रकारे श्रवण करतात. आणि इथे आज या 10व्या अध्यायामध्ये हेच सांगितलंय ही खरी दशमी आहे, 10वा दिवस. तर या दिवशी आपल्याला हे सांगण्यात आलंय की आपण हे दशेंद्रिय जी आहेत, 10 इंद्रिय, 5 बाहेरची 5 आतली, दशेंद्रिय बाह्येंद्रिय आणि अंतेंद्रिय, ही एक करायची आहेत आणि त्यांना अर्पण करायचे. आपलं काहीच नाहीये, सर्वाभूती परमेश्वर आहेच आणि तो परमेश्वरच आपलं हे सगळं घडवून आणतो. तर या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला ही शेवटची जी कथा होती त्यात हेच कळलं की शेवटी भिकेचे डोहाळे लागले हो त्याला. कारण काय, त्याही पेक्षा दुप्पट द्यायला आलेले, पण कसं आहे आतमध्ये एक आणि बाहेर दिखावा होता, तो दांभिकपणा त्यांनी ओळखला आणि शेवटी उपाशी निघून गेले. हा जो परमात्मा आहे, हे जे सद्गुरू आहेत, हे ब्रह्मांड नायक आहेत, हे आपल्याकडून आपल्याला सोडून निघून जातील असं आपण वागू नये. हाच आजच्या या 10व्या अध्यायाचा मुख्य गाभा होता. याचबरोबर आज आपण इकडे थांबूया. पुन्हा उद्या आपण 11व्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. ना
जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामी